महाविकास आघाडीमधील राजकीय बैठक तापलेली आहे। ठाकरे गट आणि मनसे नेत्यांमध्ये शाब्दिक वाद झालाय। सोलापूर मनपा प्रभाग क्रमांक 8 मध्ये जागेच्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झालेला आहे। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजय दासरी, शहर प्रमुख महेश धाराशिवकर आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रीकर यांच्यात हॉटेल सिटी पार्क इथे बैठक सुरू असताना हा वाद झाला। प्रभाग क्रमांक 8 मधील राजकीय समीकरण आणि संभाव्य उमेदवारीवर चर्चा सुरू असताना मतभेद वाढत गेले। चर्चेदरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले असून काही काळासाठी वातावरण तणावपूर्ण बनलं। वाद इतका वाढला की नेत्यांमध्ये अरे तुरेची भाषा वापरली गेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान महाविकास आघाडी जागा वाटपात मनसेला जागा सोडण्यात आली असून त्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातून ही जागा सोडली जाणार असल्याचं पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित त्या क्षणाला आपल्या बरोबर आहे। प्रीतम, आता दोन्ही पक्षांची युती झाली आहे। सोलापूरमध्ये नेमक्या कोणत्या जागेवरनं या दोन्ही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अगदी अरे तुरेपर्यंतची भाषा वापरण्यापर्यंत वाद झाला? नक्कीच विशाल, पाहायला गेलं तर सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 8 मधून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेच पाहायला मिळत आहे। यातूनच आपण पाहतोय की शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत अजय दासरी यांच्या बैठकीमध्ये राडा पाहायला मिळाला। कारण आपण पाहतोय की महाविकास आघाडी एकीकडे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला असताना तर दुसरीकडे मनसेला आपल्यात सामावून घेण्यासाठी कुठेतरी आता जी शिवसेना आहे ती पुढे सरसावताना दिसत आहे। मनसेने जवळपास 5 जागेंची मागणी शिवसेना ठाकरे गटाकडे केली आहे। याच बैठकीवरनं आपल्याला मनसेचे पदाधिकारी आहेत आणि शिवसेनेचे पण पदाधिकारी आहेत आणि शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्यामध्ये वादावादी होताना दिसली। त्यातून एक असं दिसून येतंय की कुठेतरी हा जो वाद आहे तो प्रभाग 8 मधील जागेचे जे समीकरण आहेत त्याच्यावरनं हा वाद आहे। मात्र अंतर्गत वाद असल्यामुळे प्रसार माध्यमांशी बोलताना ह्या नेत्यांनी आता तरी मनाई केलेली आहे। मात्र आपण पाहतोय की महाविकास आघाडी जरी झाली असेल तरी मात्र नेत्यांमध्ये एकी आहे का, हाच प्रश्न सध्या तरी सोलापुरातील जनता विचारताना आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद प्रीतम या सगळ्या तपशिलाबद्दल। आता पाहूयात पुढल्या इतरही बातम्या। पुण्यातील अंधेकर टोळीचा मोरक्या कुख्यात गुंड बंडू अंधेकरने महापालिका निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज भरलाय। तसंच लक्ष्मी अंधेकर, सोनाली अंधेकरनेही आज उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलाय। आयुष कोमकर हत्या प्रकरणात अंधेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। कोर्टाने बंडू अंधेकर, लक्ष्मी, सोनाली अंधेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे। अंधेकरने पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला तर अर्ज दाखल करण्यासाठी सोनाली आणि लक्ष्मी या दोघींना कोल्हापूर जेलमधून पुण्यात आणण्यात आलं। बंडू अंधेकरला कोणत्याही पक्षाकडून AB फॉर्म मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे। अंधेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत। बघा मला कसा अंधेकर लोकशाहीमध्ये हे लक्षात घ्या। मी उमेदवार आहे, उमेदवार दगड कोण नाहीये। नेकी का काम, अंधेकर का नाम। नेकी का काम, अंधेकर का नाम।